ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। रविवारपासून मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा पाऊस सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे। सध्या आपण मुंबईमधली परिस्थिती पाहिली तर गेल्या एक आठवड्यापासून मुंबईमध्ये हलक्या सरी ज्या आहेत त्या पावसाच्या बरसताना आपल्याला पाहायला मिळतात। कुठेही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस कुठेही पडत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यानंतर आता रविवारपासून पुन्हा मुसळधार पाऊस मुंबईमध्ये हजेरी लावेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे। कारण की गेल्या एक आठवड्यापासून मुंबईमधलं तापमान आपण जर पाहिलं तर 31 ते 32 अंश सेल्सिअसच्या त्यापेक्षा अधिक जे आहे ते अधिक तापमानाची नोंद मुंबईमध्ये होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। कालचा जर हवामानाचा अंदाज जर पाहिला तर 31.2 अंश सेल्सिअस कुलाबा वेधशाळेमध्ये मुंबईचं तापमान नोंदवलं गेलं आहे, तर सांताक्रूज वेधशाळेमध्ये 31.5 अंश सेल्सिअस जे आहे ते तापमान नोंदवलं गेलं आहे। म्हणजे ज्या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये जे तापमानाची नोंद होती ती नोंद जी आहे ते मुंबईमध्ये पावसाळ्याच्या ऋतूंमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना असंही अशा उकाड्याला सामना करावा लागतोय। परंतु रविवारपासून संपूर्ण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो की रिमझिम पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये दिवसातून 1 ते 2 वेळा पडताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु कुठेही मुसळधार पावसानं हजेरी जी आहे ती हजेरी लावली नव्हती। परंतु आता एक आठवड्यानंतर म्हणजे रविवारपासून पुन्हा एकदा मुंबईमध्ये मुसळधार पावसाची जवळपास एक आठवडा हजेरी असेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन अजय मोहिते सह निवृत्ती वाबर TV 9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।